निघता निघता वाट सुखाची का घेते हे वळण भयानक आणि अचानक 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 भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाल गडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक तुम्ही नेमके कशाच्या मागे आहात? पंढरी, फक्त पंढरी. हरिपंत, तुमचे मोठे मालक आता हयात नाहीयेत. मी काय तुला वाईट सांगत होतो? जीव घेणे धंदे बंद करूया एवढंच सांगितलं ना. विरोध दर्शवलास. पंढरी काकाच्या शब्दकोशामध्ये विरोध हा शब्द नाही. हा दिलावर तोंड उघडेल उघडेल आणि त्यात तो पंढरीचं नाव गॅरंटेड घेईल. तुकाराम बोल, तुला काय सांगायचंय? अरे काका, मला हे सांगायचं आहे, प्रतापरावांनी जे काय कामगारांना काढून टाकण्याचं जे काम काय केलेलं आहे, मला तरी असं वाटतं योग्यशीर काम केलेलं आहे. त्याच्यावर विचार करणं हे तुमचं ठीक आहे. आता ते कामगार तुझ्या मताप्रमाणे जे काही होते वगैरे ठीक आहे, पण त्यांना काढलं त्या संदर्भात मला सांग, तुझी कुठली ड्युटी होती तेव्हा? रात्रपाळी होती. ओके, ठीक आहे. बघ, नलावडेला मी बोलवलेलं आहे. नलावडे आल्यानंतर मी त्या संदर्भात नलावडेशी बोलतो आणि मग बाकी जे काय असेल ते तुला सांगतो आणि तू तुझी जी काही मी तुला सांगितलेलं काम आहे ते चोख करायचं. तिकडे असं नलावडे, नमस्कार. ये नलावडे. नलावडे, तू मागे मला दिलेली लिस्ट एकदम बरोबर होती बघ. म्हणजे अगदी करेक्ट लिस्ट दिली होतीस, कारण त्या लिस्ट प्रमाणे माझा मित्र विलास कदमबांडे पोलीस हा जेव्हा मिलमध्ये त्या कामगारांवर छापा टाकणार, त्यांना पकडणार, त्याच्या आधी पंढरीच्या सांगण्यावरून प्रतापरावांनी तडकाफडकी त्या कामगारांना काढून टाकलं. त्याच संदर्भात हरिकाका मी आलोय आज. बोल बोल. त्या कामगारामध्ये एक अमृते नावाचा कामगार होता. त्याचा मुलगा हा नामदेव अमृते. नामदेव अमृते. तुझ्या वडिलांना कामावरून का काढून टाकलं याची तुला काही कल्पना आहे? मी तर्क करू शकतो. तर्क कशाला? माझी खात्रीच आहे. माझे वडील मिलमधल्या कुठल्या तरी बेकायदेशीर कामात अडकले होते. आता तुझे वडील कुठे आहेत? गावाला गेले, पण जाताना त्यांना फार पश्चाताप झाला. पोटासाठी काहीतरी वाईट काम केलं म्हणाले. तुझ्या वडिलांचा गावातला पत्ता आपल्याला मिळू शकेल? हो. बरं, तुझ्या वडिलांना जो पश्चाताप झाला त्याबद्दल ते मला काही मदत करू शकतील? तसं त्यांना आई करायलाच भाग पडेल. अच्छा, बर, हा विषय आपण बाजूला ठेवूया जरा वेळ. मला सांग, तू काय करतोस? 12वी पास झाले, पुढे शिक्षण नाही होऊ शकले. 12वी पास झालायस. आता मी तुला काय सांगतो ते नीट ऐकशील? हा, मी तुला काही काम दिलं तर ते विश्वासानं पार पाडशील? नक्की. आता बघ, वडील तुझे गेलेत, तुला पैशाची गरज आहे. हा, आणि ते पैसे कमवले पाहिजेत तुला, 2 वेळेचं अन्न. मी काय सांगतो ते ऐक.
विश्वासू माणूस आहे? खात्रीने हरी काका, हा विश्वासू आहेच. ठीक आहे, मग मी एक फोन करतो. हा, पंढरी. हा, तुझा मित्र हरी बोलतोय. पंढरी, मी माझ्या एका मित्राच्या मुलाला तुझ्या घरी पाठवतोय. आहे तो तुझ्या कामाचा आहे आणि माझ्याही कामाचा आहे. कुठलं काम त्याला सांगायचं आहे आपण ठरवू. हा, पण त्याला एकदा बघून घे तू. हां, येईल तो तुला पाठवतो तो लगेच. हां, प्लीज जरा माझ्यासाठी. अरे दोस्ता, विश्वास ठेवायचा. हात मिळवलास ना माझ्याशी. ओके, चल. तू याला पंढरी साहेबांचा बंगला दाखव. तू त्या बंगल्यात जाऊ नको, तू लांबून दाखव. हा पंढरीच्या बंगल्यात जाईल, तिथे जायचं, त्या साहेबांना भेटायचं. हां, ते काय विचारतील त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. मी पाठवलंय, त्यांना माहिती आहे. हां, तर नीट काम करायचं आणि ते काय म्हणतात ते मला येऊन सांगायचं. अर्थात त्यांच्या ते लक्षात येईल, तेही मला सांगतील. हां, मग बघू तुझं पुढं काय करायचं, कसा वागतोस, कसा बोलतोस, मग ठरवू आपण. हां, जा. बरं हरी तू काका, जा. निघतो आम्ही. हो, हा? उद्या संध्याकाळी साखरपुडा आहे आणि हे गाववाले आणि नातेवाईक आज सकाळपासूनच हजर. शी. माई, अगं येऊ दे ना, तू कशाला काळजी करतेस? अगं तुला काही करावं लागतं का त्यांचं? हे बघ, रमेशनी आणि नानांनी सगळ्यांची मंगल कार्यालयावर अगदी उत्तम सोय केलेली आहे. हो, अंघोळ, जेवण, नाश्ता, हिरणं फिरणं सगळं सगळं. अगं सकाळपासून ते दोघं तिथंच आहेत. त्यानिमित्तानं मुंबई सुद्धा बघतील. काहीतरी काय त्या निमित्तानं म्हणे सतत मुंबईला येत जात असतात. येऊ दे ग माई. अगं असं काय करतेस तू? लोकांचं प्रेम आहे, त्यानिमित्ताने नातेवाईकांच्या आपल्या भेटीगाठी होतील. हो, पण खर्च केवढा वाढेल? हे बघ, खर्चाची तू काळजी करू नकोस. तुझे जावई एवढेही काही गरीब नाहीयेत. हा, शुभाचा पैसा आहे आपल्याकडे. अर्थात तिच्या पैशाला आपल्याला हात लावायचाच नाहीये मुळे. अगं तसं नाही ग इंदू. म्हणजे शुभाच्या लग्नासाठी मी आणि यांनी सुद्धा थोडा पैसा बाजूला ठेवला होता, पण तो सगळा पैसा साखरपुड्यातच खर्च झाला ना. आता उद्या लग्नाच्या वेळी काय करायचं? तर शुभाला काय लंकेची पार्वती करून सासरी पाठवणार का मी? बाई, उगाच काहीतरी बोलू नकोस. लगेच काय उद्या शुभाचं लग्न होणार आहे का ग? अगं आधी प्रतापरावांचं लग्न होईल. अगं त्यानंतर 6 महिन्यांनी शुभाचं लग्न होईल आणि तोपर्यंत रमेश सावंत, आय एम सॉरी, मॅनेजर रमेश सावंत भरपूर पैसा जमा करतील बघ. आले. चला चला, झालं झालं झालं, सगळ्यांची व्यवस्था झाली. सगळे लोक एकदम खुश. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, उगाच काळजी करता. बरोबर आहे, बरोबर आहे. काय हो, सगळे म्हणजे किती आले? किती लोक आले? तुझ्या माहेरचे 27. बापरे, इतके? मग काय करणार? तुझे 3 काका, 5 मावशा, त्यांचे पोरं, त्यांचे नातेवाईक, काय करणार काय? आणि तुमचे? माझे काय फार नाही. हे बिचारे गावकरी होते. हे 8-10 लोक होते त्याच्याकडे. बिचारे. हे बघा माई, आता आपला संबंध हा श्रीमंत आणि मोठ्या माणसांबरोबर आलेला आहे, तेव्हा हे असे छोट्या छोट्या गोष्टींवर वाद बरं वाटत नाही ना. बरोबर आहे, बरोबर आहे. मलाही तेच वाटतं. वाद नाही हो जावई बापू, पण परवडायला हवं ना. परवडेल, आम्हाला परवडेल. मी आणि जावई बापूंनी ठरवलंय. काय जावई बापू, आम्हाला परवडेल. सगळं कार्य कसं थाटात झालं पाहिजे. हे पहा, इथे उगीच वेळ घालवू नका. तिथे त्या कार्यालयावर तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला चकाट्या पिटायला बोलवलंय. जा, लवकर जा. बघा बघा, मास्तरांच्या तोंडातली मुक्ताफळं ऐका. म्हणूनच तुमचा एकही विद्यार्थी मोठा झाला नाही. हा, आणि तुझे विद्यार्थी खूप मोठे झाले. त्या 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 बंदरावरचे सगळे तस्कर, भामटे, चोर. हे बघा माई, प्लीज, मला असं वाटतं आपण इथं वाद घालण्यापेक्षा आपण मंगल कार्यालयावर जाऊया का? नाही म्हणजे तिथं आणखी काही व्यवस्था बाकी असेल तर ती बघूया ना, नाही का? व्यवस्था सगळी छान आहे, पण इंदिरा, तिथे जाऊन आपल्याला त्यांची विचारपूस करायला हवी बरं का. आणि शुभाला आज जाऊ नको म्हणून सांगितलंय ना. ती विनयला भेटल्याशिवाय एक दिवस तरी राहते का? नाही, ती
कामासाठी गेलीये, पण ती लगेच येते म्हणाली आणि ती आली ना की तिला लगेच कार्यालयावर पाठवून दे. ठीक आहे, या तुम्ही. या या आता या. काय माहित तू सुद्धा ना नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा. लागलाय नुसता. चल ग चल, काय त्रास दिलात नुसते. ना तुम्ही म्हणजे ना कमालात. जावई बापू म्हातारं म्हणजे काय हो? मी म्हातारा झालो ना की नक्कीच सांगेन. काय चला आज मी चहा करतो, फर्स्ट क्लास चहा पिऊया. चला. हॅलो विलास, पेपरमध्ये बातमी आली आहे. काल रात्री जेलमधून पळून जाताना एका कैद्याचा एन्काउंटर मध्ये मृत्यू. त्या कैद्याचं नाव दिलावर. ही बातमी खरी आहे? दुर्दैवानं खरं आहे. अरे पण हे कसं झालंय? यामागे ही आमच्या भ्रष्ट सुव्यवस्थेची सिस्टीम आहे. 5 लाखात पण एन्काउंटर केला जातो. अरे पण केस तुझ्या हातात आली होती ना. 24 तास मी ड्युटी नाही करू शकत काका. हे काम कुणाचं आहे? यामागे कोण आहे? ती चौकशी होईल. अँटी करप्शन ड्रग डिपार्टमेंटचे हेड ACP आमचे भटसाहेब आहेत. पंढरी काहीही मॅनेज करू शकतो. हो, पंढरी काही करू शकतो. काय आहे, आम्ही गुन्हेगाराला पकडेपर्यंत एक तर ते केस बंद झालेली असते किंवा डेट झालेली असते. अजूनही तू केस करू शकतोस. त्या नलावड्याच्या लिस्ट प्रमाणे तू कामगारांना पकडलंस? हो हो, कालच मी मिलमध्ये गेलो होतो. प्रतापरावना भेटलो सुद्धा. त्यांना ती माणसांची यादी दिली तर ती माणसं 3 महिन्या आधीच नोकरी सोडून गेलेली होती. त्यांच्या घरचे पत्ते असतील ना? हो, पत्ते आहेत, पण आता परत आमचं काम वाढलं ना. ते पत्ते शोधा, त्यांची चौकशी करा, वॉरंट काढा आणि त्यातून त्यांनी जागा सोडलेली असेल तर. आणि काय आहे, संसदेच्या मागे इतका वेळ आम्ही नाही राहू शकत. पंढरी पुन्हा सुटला, पंढरी पुन्हा पुन्हा सुटतो, ही वस्तुस्थिती आहे. पुढे काय? पुढे काय सांगायचं आता? एक लक्षात ठेवा, मी हरणार नाही. अन्यायाविरुद्ध लढणार आणि तुमच्या गुन्हेगाराला पकडून देणार म्हणजे देणारच. थँक्यू पोरा, थँक्यू रे. तुला खूप त्रास देतोय मी, पण असं म्हणू नका हरे काका. हो, ते माझं कामच आहे. ठेवू फोन. गुड मॉर्निंग. कसे आहात प्रतापराव? छान. हे जरा चेहरा तुमचा ओढल्यासारखा वाटतो हो. परवा फोनवर बोलत असताना सुद्धा खूप अपसेट होतात तुम्ही. कधी कधी एकटेपणा खूप झाला. आईची, बाबांची खूप आठवण येते. आणि मग अहो, पण पंढरी काका तुमची काळजी घेतात ना, जपतात ना तुम्हाला. ते ठीक आहे, पण आई ती आई. तुम्हाला आणि विनयला बघतो तर तीव्रतेने आठवण. हे बघा प्रतापराव, ती कमतरता मी जरूर पुरी करेन. तुम्हाला जरी कधी जेव्हा वाटलं ना माझ्याकडे यावंसं, तेव्हा जरूर माझ्याकडे या.
मी तुमची आई तर होऊ शकणार नाही, पण आधार तर नक्कीच देईन ना. त्याची खात्री आहे मला. मी इथे आलो, उद्याच्या एंगेजमेंटची सगळी तयारी नीट झाली की नाही मला, सगळं व्यवस्थित झालं. अरे वा, छान. शुभाला अजून काही, अरे तुला अजून काही हवंय का? नाही, काही नाही. अगं पण तू इथे काय करतेस आज? तुझा उद्या साखरपुडा आहे ना? हो, पण विनय साहेबांच्या हॉटेलच्या काही फाईल पुऱ्या करायच्या होत्या म्हणून आले. त्याचं काय ना प्रतापराव, विनय शिवाय हिला चैनच पडत नाही एक मिनिटभर सुद्धा. आई तसं नाही, पण खरंच खूप काम होतं आणि घरात खूप पाहुणे आले, सगळेजण त्यांना अटेंड करतायत. मलाही तिथेच जायचंय, म्हटलं जरा काम होतं आणि तुला अजून कसली माझ्याकडून मदत हवी आहे का? का लाजवताय? चल मी तुला जरा घरी सोडतो, मला असेल. हा प्रतापराव बोला. सोडा तिला. नाही म्हणजे विनयने तिच्यासाठी खास गाडी ठेवली आहे तरी सुद्धा. या गरीबाची गाडी चालणार नाही का? काय प्रतापराव. मी तिला सोडतो, तिच्या घरच्यांना काय हवं नको ते पण बघतो आणि तसं तुम्हाला फोन करतो. बरं चालेल, अगदी. या येऊ आहे. अरे वा वा वा, पाठवा पाठवा, लवकर पाठवा. पाठवा. असेल हरी तर देव देईल खाटल्यावरी. या 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 हरिबंत, या या या. साप साप साप. बोला. काय आठवण वगैरे काढत होतोस? तू स्वप्नात आलास ना माझ्या? काय म्हणजे स्वप्नात काही मी म्हणालो? म्हणजे तुझ्या विरुद्ध म्हण किंवा तुझ्या भाषेत ते कालाकांडी वगैरे काय असं म्हणालो? स्वप्नात नाही, मग तो मी नाही. अरे गेले 2 दिवस फार टेन्शन मध्ये होतो बरं का. कथा कोणाची, व्यथा कुणाची कथा? पण एक तुला मी सांगतो, मी सगळं सोडलं बरं का. म्हणजे वाईट धंदे ज्याला म्हणतात ते सगळे मी सोडले. तरी पण पूर्वीचे दाखले देऊन कोणी. कुठल्या संदर्भात? हेच रे आपलं ड्रग्स वगैरे. वाचलं, दिलावरचा एन्काउंटर झाला. हा कधीतरी तुझा माणूस होता ना? काय कधी काय करतील काही सांगता येत नाही. काय तू सगळ्यातून सुटलास ना? सुटलो रे, ते सगळे बरोबर आहे, कारण काही संबंधच नव्हता. पण चिखलाचं काय रे, कुणी अंगावर उडवू शकतो. ते बरोबर. तू कसा काय आलास? उद्या संध्याकाळी साखरपुडा आहे, अर्थात प्रतापरावांनी तो अरेंज केलाय. पण तरी आईसाहेब म्हणाल्या की पंढरीनाथ साहेब या घरचे वडीलधारे आहेत, तेव्हा तुम्ही स्वतः जातीनं जाऊन त्यांना आमंत्रण देऊन या, तेव्हा उद्या साखरपुड्याला यायचं. तुझ्या आईसाहेबांना, त्या माऊलीला आमचे साष्टांग दंडवत आणि धन्यवाद कळवा. यो खरंच खरंच निघतो मी. मलाही आणखीन काही महत्वाच्या लोकांना आमंत्रण द्यायचं आहे, भेटायचं आहे. एक महत्वाचं झालं, वंदने झालं. नक्की खरंच बघतो. उद्या संध्याकाळी साखरपुडा आहे, अर्थात प्रतापरावांनी तो अरेंज केलाय. आईसाहेब म्हणाल्या की पंढरीनाथ साहेब या घरचे वडीलधारे आहेत, तेव्हा तुम्ही स्वतः जातीनं जाऊन त्यांना आमंत्रण देऊन या.
पंढरीनाथ साहेब या कसे वडीलधारे आहेत तेव्हा तुम्ही जातीनं जाऊन त्यांना आमंत्रण देऊन या. सांगितल्याप्रमाणे मी पंढरीला आमंत्रण देऊन आलो. काय म्हणाले ते? काय म्हणणार ते? त्यांच्या मनात अजूनही तुमच्याबद्दल कटुता आहे. ही स्मिता, ही तुला स्वयंपाकात आणि घरकामात मदत करेल. हिला बरोबर घेऊन जायचं, कळलं? जास्त चौकशा नाही करायच्या. पण तिचे वडील? वडील सांगतो हे फक्त माझ्यात आणि मालकांच्यात होतं. आज तुम्हाला ते सत्य सांगतो. हिचे वडील तुमच्या समोर उभे आहेत. कोमल हळव्या बालपणातून एक आठवण सली मनातून त्या जखमेला